आणि म्हणाला, मी तर ब्राह्मणच सेवक, मी यापुढे आपली सेवा करीत राहीन. पण नारदाने फक्त 7 ग्रामे घेतली व शेष राजाला देऊन टाकली. ऐकलं किती मोठं विषय आहे, गहन आहे. आपण काही दान देतो, काही करतो, मी स्वतः किती असं म्हणतात दान द्यायचं, दान तसं नाही. त्याचं फळ जावं असेल तर ते योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी योग्य विचार करून दिलं पाहिजे. त्यातनं पाठणं जो होणारा गोष्ट ते व्हायला नाही पाहिजे. दानाचं महत्त्व आपल्या धर्मामध्ये फार मोठं दिलेलं आहे. अन्नदान सुद्धा असं नाही द्यायचं, ठराविक त्याला मर्यादा ठेवूनच द्यायला पाहिजे. 15वं सुतानु नारद संवाद. देवर्षी नारद म्हणाले, मी राजा धर्मवर्माला म्हटले की मला तू देऊ केलेले सारे धन साध्या तुझ्याकडेच ठेव. मला जे लागेल तेव्हा मी तुझ्याकडून ग्रहण करीन. त्यानंतर मी तेथे रैवत पर्वताला आलो. हा अति उत्तम पर्वत पाहून मला खूप आनंद झाला. हा जणू साधू लोकांना आपल्याकडे बोलीत असतो. येथे अनेक उत्तम साधू राहतात. कोकिळेसारखे पक्षीगण तृप्त होऊन प्रसन्नतेने राहतात. आपल्या गुरुकडे ज्ञानार्थी होऊन शिष्यगण निवास करतात. मानव येथे येऊन तपश्चर्या करून आपले मनोरथ प्राप्त करून घेतात. भक्त भगवान महादेवाला प्रसन्न करून कृतार्थ होतात. हे पार्था, मी येथे येऊन शीत सुरभित व मंद वायूमुळे परमप्रसन्न झालो. तेव्हा मी विचार केला, आजपर्यंत मी कोणतेही स्थान प्राप्त केले नव्हते व आज हे प्राप्त झालेले स्थान अति दुर्लभ असे आहे. तेव्हा मी द्विजांसाठी काही करावे. त्यासाठी मला परमयोग्य असे द्विज शोधून काढले पाहिजेत. कारण शास्त्रकार सांगतात, हीन व अपात्र कशाला दान दिले गेले तर ते दानच फक्त नष्ट होते असे नाही, तर शेष पुण्यसुद्धा नष्ट होते. काय म्हटलंय ऐका. शास्त्र सांगतात की हीन व अपात्र अशाला दान दिलं गेलं तर ते दानच फक्त नष्ट होत नाही असे नाही, तर शेष पुण्यसुद्धा नष्ट होतं. भूमी, गौ, भोग, स्वर्ण, देह, अश्व, वदन, चंदन, वस्त्र, धृत, तेज, तीळ व प्रजा ही नष्ट होतात. म्हणून विद्वानाने प्रतिग्रह घेताना विचार करून घ्यावा, नाहीतर तो चिखलात तुरलेल्या गायीप्रमाणे संकटात सापडतो. म्हणून पण गूढ तपश्चर्या करणाऱ्या, गूढ स्वाध्यायाची साधना करणारे, एकपत्नीव्रत व शांत वृत्ती असणारे अशा विप्रांना दिले दान अक्षय होते. देश व काल यांचा विचार करून श्रद्धेने सत्पात्र केले दान संपूर्ण वेळेस धर्मलक्षणी होय. विद्या व तपश्चर्या दोनच गोष्टी विचारात घ्यायच्या नसतात, त्याच्याबरोबर सत्पचरित्रही हवे. अर्थात विद्या ही प्रधान कारण. विद्या तिच्याविना दान देणे, दान म्हणजे डोळे असून आंधळे असण्यासारखे आहे. असा सर्व विचार करून मी महर्षी आश्रमात गेलो. येथे हा श्लोक गाऊ लागलो. त्यानंतर मी 12 प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांचे वास्तव उत्तर देणारा जो विप्र असेल त्याची मी पूजा करेन, असा या श्लोकाचा पद्यार्थ होता. अशा प्रकारे गात गात मी विसमस्त भूमी भ्रमण केले, पण कोणीही विप्र मला योग्य असा मिळाला नाही. जो तो मला नमस्कार करून व हे आपले प्रश्न फार दुःख देणार आहेत असे म्हणून पुढे निघून जाई. हिंडहिंड मी हिमालय पर्वतावर गेलो. तिथेही चिंताग्रस्त होऊन बसलो. माझ्या मनात चिंता उत्पन्न आली की मला योग्य असा विप्र कुठे बरे भेटेल. असाच विचार करत बसलो असता मला एकदा आठवले की मी अद्याप कलाप या गावी गेलो नाही. या गावी इतर श्रुतीचे अध्ययन करणारे 84,000 द्विज निवास करीत. ते सर्वजण जणू काही मूर्तिमंत तपच होत. या गावी मला जायलाच हवे. हा विचार मला आल्याबरोबर मी तिथून निघालो. आकाशगामी होऊन मी तिथे जाऊन पोचलो. हे ग्रामरत्न मी पाहिले. ते 100 योजने विस्ताराचे ग्राम अनेक प्रकारच्या वृक्षांनी विभूषित असे होते. त्यांच्या छायेत परमपुण्याचे महापुरुषी श्रेष्ठ श्रम होते. त्याशिवाय सर्व जीव परस्परावर प्रेमभाव ठेवत असत. तेथे सदा स्वाहा, स्वधा, षटकार व हस्तनाकर सुरू असायचे. या आश्रमात कृती युगातील वातावरणात भास होई. सूर्य व चंद्र यांचा वंशातील लोक येथे विद्यमान आहेत. अशा त्या ठिकाणी मी प्रविष्ट आलो. येथे अनेक द्विजोत्तम वृंद वेदाचार्य करताना दिसले. ते जणू काही साक्षात वेदमूर्तीच होते. खूप शास्त्र व तत्वे यांची चिंतन ते चालू होते. येथे गेल्यानंतर मी समजताना विचारलं, आपण ज्ञानशील आहात, आपण माझ्याशी प्रश्न उत्तर मला द्या. तेव्हा ते तयार झाले. ते म्हणाले, आपलाही काही नवीन ज्ञानाचा लाभ झाल्यामुळे होईल. आपण कितीही प्रश्न विचारा. म्हणून मी त्यांना आपण आम्हाला इतके कनिष्ठ राजे समजता का? आपला सर्व प्रश्न उत्तरे आमच्यातील एक लहान मुलगाच देईल. नारद म्हणाले, मी त्या मुलाकडे पाहिन विस्मत झालो. सुतनू नावाचा हुशार मुलगा माझ्याकडे पाहतच राहिला.
कारण ते ज्ञान कितीतरी अगाध होते. त्याने चटकन बोलायला सुरुवात केली.